डोळ्यातून निघालेले अश्रू, रोहितला दिलेली झप्पी आणि रोहितनं दिलेली गोड पापी, हे क्षण कधीही न विसरता येण्यासारखे आहे. हा तोच पट्टे आहे ज्याला IPL मध्ये अनेकांनी नावं ठेवली. याला टीममधून बाहेर काढा, याला टीम इंडियनचा कॅप्टन का बनवलं, असे अनेक सवाल उपस्थित करत त्याला विलन ठरवलं. पण तोच विलन टीम इंडियाचा हुकमी एक्का ठरलाय आणि पुन्हा एकदा तो विलनचा हिरो झालाय. 2024 मध्ये टीम इंडियातील एका खेळाडूला सर्वात जास्त हेट करण्यात आलं, तो म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिकनं गुजरात टायटन्सची साथ सोडली आणि मुंबई इंडियन्समध्ये कॅप्टन्सी मिळवली. मात्र रोहितची जागा हार्दिकनं घेतल्यामुळं चाहत्यांनी पांड्यावर मीमसह हेटर्सचा पाऊस पडला आणि पांड्याला रडू कोसळलं. पण T20 वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नेतृत्वात पांड्याने ऐतिहासिक कामगिरी केली आणि संघाला विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ते कसं शक्य झालं? कारण रोहितच्या एका निर्णयानं हार्दिक गेम चेंजर ठरला. 177 धावांचं आव्हान दिलेल्या टीम इंडियानं साऊथ आफ्रिका सावध झाली होती. आफ्रिकेचे दमदार बॅट्समन क्लासेन आणि मिलर या दोघांनी मिळून टीम इंडियाचा धुळा पाडला होता. यावेळी आफ्रिका 147 धावांच्या जवळपास होती. त्यानंतर रोहितनं 16वी ओव्हर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या हातात दिली. यावेळी बुमराने त्यांना फक्त 4च रन्स काढून दिले. त्यामुळे त्यांच्यावर हळूहळू दबाव वाढू लागला. त्यांनाही समुद्रासारखं शांत बसून चालणार नव्हतं, कारण ते विजयाच्या दिशेनं झेप घेऊ लागले होते. आता ही जोडी कशी तोडायची हा प्रश्न रोहितच्या मनात सतत घोळू लागला होता. पण यावर रोहितनं तोडगा काढला आणि आपल्या ऑलराऊंडर हुकमी एक्क्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हा हुकमी एक्का कोण? तो म्हणजे हार्दिक पांड्या. रोहितनं 17व्या ओव्हर्सची जबाबदारी हार्दिककडे सोपवली. हार्दिकनं पहिला बॉल टाकला. हा बॉल त्यानं क्लासेनच्या ऑफसाईडला टाकला. त्यामुळं बॉल थेट क्लासेनच्या बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि उंच उडाला. त्यामुळे किपरिंग करणाऱ्या ऋषभ पंतने कॅच झेलली आणि भारताला मोठी विकेट मिळाली. ही जोडगोळी तोडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आफ्रिकेच्या खेळाडूंचे चेहरे बघण्यासारखे होते. क्लासेन नंतर मार्को यान्सेन मैदानात उतरला. यावेळी हार्दिकनं दुसरा बॉल टाकला खरा, पण आफ्रिकेला एकही रन काढता आला नाही. आता 17व्या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक होते, पण या 4ही बॉलवर आफ्रिकेनं सिंगल धावा काढल्या. हार्दिकची ओव्हर संपल्यानंतर 18वी ओव्हर बुमराने टाकली आणि मॅचचा कायापालट झाला, कारण बुमराने यान्सेनची विकेट पाडली होती. मात्र शेवटची ओव्हर हार्दिकनं पुन्हा टाकली आणि टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. संघ जिंकल्यानंतर हार्दिक भावुक झाला. त्याला अश्रू अनावर झाले. त्याने टीम मधल्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली आणि रोहितनं त्याला मिठी मारत गोड पापी दिली. त्यामुळे रोहित आणि हार्दिकची जवळीक आणि मैत्री पाहता हार्दिक आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं यशस्वी ठरला आणि टीम इंडियाचा हिरो बनला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.